श्री स्वामी समर्थ. शत्रू हे आपल्या जीवनातील अपरिहार्य घटक आहेत. हे शत्रू वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर उभे राहू शकतात. कधी हे बाह्य शत्रू असतात, ज्यांना आपण आपल्याला दुखावणारे, त्रास देणारे किंवा आपल्या यशात अडथळा निर्माण करणारे मानतो. कधीकधी हे शत्रू आपल्या अंतःकरणात असतात. भीती, चिंता, नैराश्य, ईर्ष्या आणि नकारात्मक विचारांच्या रूपात. हे शत्रू आपल्या मनात घर करून आपल्या शांतीला, आनंदाला आणि आत्मिक विकासाला अवरोध करतात. पण स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणींच्या मार्गदर्शनाने हे सर्व शत्रू आता हरणारच आहेत असा संदेश मिळतो. स्वामींचा संदेश सांगतो की आपल्या जीवनात आलेल्या शत्रूंशी भिडण्याचे सामर्थ्य आपल्या आत आहे. आपण प्रत्येकजण एक दिव्य शक्तीचा अंश आहे. आपल्या आत्म्यात ती ऊर्जा आहे जी कोणत्याही प्रकारच्या शत्रूला हरवू शकते. आपल्याला फक्त त्या ऊर्जेची ओळख करून घ्यायची आहे आणि तिला जागृत करायचे आहे. आत्मविश्वासाचा विकास. शत्रूंची सामना करण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे तो आत्मविश्वास. आत्मविश्वास हा आपल्या व्यक्तिमत्वाचा मुख्य आधारस्तंभ आहे. ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो ती कोणत्याही संकटाशी सामना करण्यास समर्थ असते. शत्रूंनी आपल्याला घाबरवायचा प्रयत्न केला तरी आपला आत्मविश्वास आपल्याला त्यांच्यासमोर डगमगू देत नाही. स्वामींनी सांगितले आहे की आत्मविश्वास हा त्या दिव्य शक्तीचा प्रकाश आहे जो आपल्या अंतःकरणात तेवत राहतो. आपण फक्त त्या प्रकाशाला आणखी तेजस्वी करण्याची गरज आहे. सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन. आपल्या विचारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. जसे आपण विचार करतो तसेच आपले आयुष्य बनते. नकारात्मक विचार हे आपल्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक आहे. ते आपल्या ऊर्जेला कमी करतात, आपल्याला नकारात्मकतेच्या गर्तेत खेचतात आणि आपल्याला निराश करतात. या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो. ही ऊर्जा आपल्या अंतःकरणातील शत्रूंना हरवण्यासाठी पुरेशी आहे. ध्यानधारणा आणि मानसिक शांती. ध्यानधारणा ही आपल्या मानसिक आणि आत्मिक शांतीचा स्रोत आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपल्याला आपल्या अंतःकरणातील सत्तेची जाणीव होते. ध्यानामुळे आपल्याला आपल्यातील नकारात्मक विचार आणि भावनांना कसे नियंत्रित करावे हे शिकता येते. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला आणि आत्म्याला शुद्ध करतो, ज्यामुळे आपल्यातील शत्रू आपोआप हरणारच असतात. भीतीचा सामना. भीती ही आपल्या मनातील एक शत्रू आहे जी आपल्याला आपल्या क्षमतांबद्दल शंका निर्माण करते. भीतीमुळे आपल्याला आपले लक्ष्य गाठण्यात अडथळा येतो. पण स्वामींचा संदेश असा आहे की भीतीला हरण्यासाठी आपल्याला धैर्य आणि आत्मविश्वासाची गरज आहे. भीतीचा सामना केल्यावर आपण तिच्यावर विजय मिळवू शकतो. जेव्हा आपण आपल्या भीतीचा सामना करतो तेव्हा ती आपोआप दूर पळते. आत्मप्रेम आणि आत्मसन्मान. स्वतःवर प्रेम करणे आणि आत्मसन्मान ठेवणे हे शत्रूंशी लढण्याचे अत्यंत महत्त्वाचे शस्त्र आहे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. आपण आपल्याला जसे आहोत तसा स्वीकारतो, आपल्या दोषांसहित. आत्मसन्मान हा आपल्या कोणत्याही शत्रूसमोर झुकण्यास मदत करत नाही. तो आपल्याला आपल्या मूल्यांची जाणीव करून देतो आणि आपल्याला आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहण्याची प्रेरणा देतो. प्रेम आणि करुणा. प्रेम आणि करुणा ही आपल्या अंतःकरणातील दोन शक्तिशाली गुणधर्म आहेत. जेव्हा आपण आपल्या शत्रूंवर प्रेम करतो तेव्हा त्यांचे द्वेष आपोआप संपतो. प्रेम हा त्या अंधाराचा प्रकाश आहे जो कोणत्याही शत्रूला हरवू शकतो. स्वामींनी नेहमीच सांगितले आहे की करुणेचा मार्ग स्वीकारा. करुणा आपल्यातील द्वेष, ईर्ष्या आणि क्रोध यांचा नाश करते. जेव्हा आपण करुणेच्या मार्गाने चालतो तेव्हा आपल्यातील सर्व शत्रू हरणारच असतात. ध्येय आणि दृढ निश्चय. ध्येय साध्य करण्याचा दृढ निश्चय हे देखील शत्रूंशी लढण्याचे एक प्रभावी साधन आहे. जेव्हा आपले लक्ष आपल्या ध्येयावर असते तेव्हा कोणतेही शत्रू आपल्याला अडवू शकत नाहीत.
दृढ निश्चयाने आपल्यातील शक्ती जागृत होते आणि आपल्याला आपल्या मार्गावरील सर्व अडथळे पार करण्याची शक्ती मिळते। स्वामींचा संदेश असा आहे, ज्या व्यक्तीचा ध्येय साध्य करण्याचा निश्चय दृढ असतो त्या व्यक्तीच्या मार्गातील सर्व शत्रू हरणारच असतात। स्वामींचे मार्गदर्शन। स्वामींनी आपल्याला नेहमीच योग्य मार्गदर्शन दिले आहे। त्यांचे विचार, उपदेश आणि शिकवणी आपल्याला शत्रूंशी सामना करण्यासाठी प्रेरित करतात। स्वामींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात प्रकाश आणते, जेणेकरून आपल्या अंतःकरणातील आणि बाह्य शत्रूंवर विजय मिळू शकतो। त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला आत्मिक विकासाचा मार्ग सापडतो, ज्यामुळे आपल्या सर्व शत्रूंना हरणे शक्य होते। आनंद आणि समाधान। शत्रूंशी लढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आनंद आणि समाधान प्राप्त करणे। जेव्हा आपण आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो तेव्हा आपल्याला खऱ्या आनंदाची अनुभूती होते। आनंद हा आपल्या जीवनातील खरा अर्थ आहे। स्वामींच्या शिकवणींमुळे आपण आपल्या शत्रूंना हरवून आनंद आणि समाधान मिळवू शकतो। स्वतःवरील श्रद्धा। आपल्यातील शक्तींवर विश्वास ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। श्रद्धा ही आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते। जेव्हा आपल्याला आपल्यावर श्रद्धा असते तेव्हा कोणत्याही शत्रूंना हरवणे कठीण नसते। स्वामींनी आपल्याला नेहमीच श्रद्धेचा मार्ग दाखवला आहे। त्यांच्या शिकवणींचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनातील सर्व शत्रूंना हरवू शकतो। निरंतर अभ्यास आणि स्वाध्याय। आपल्या अंतःकरणातील शत्रूंशी सामना करण्यासाठी निरंतर अभ्यास आणि स्वाध्याय आवश्यक आहे। स्वाध्यायामुळे आपल्यातील दोष समोर येतात आणि त्यांना सुधारण्याची संधी मिळते। स्वामींच्या शिकवणींचा अभ्यास करून आपण आपल्या अंतःकरणातील शत्रूंना हरवण्याचा प्रयत्न करू शकतो। तुझ्या आयुष्यातील तुझे शत्रू आता हरणारच आहेत। हा स्वामींचा संदेश आपल्याला आत्मविश्वास, श्रद्धा, सकारात्मकता, प्रेम आणि करुणा यांच्या माध्यमातून शत्रूंशी लढण्याची प्रेरणा देतो। आपल्याला फक्त या मार्गाचा अनुसरण करायचे आहे आणि आपल्यातील शक्तीला जागृत करायचे आहे। जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्यातील सर्व शत्रू आपोआप हरणारच असतात। स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणींमुळे आपण आपल्या जीवनात यशस्वी आणि आनंदी होऊ शकतो। तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।